हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD म्हणजे जलसंपदा विभाग भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, भरपूर विद्यार्थी कमेंट्स करून विचारत होते की सर WRD चा रिझल्ट कधीपर्यंत येईल। तर बघा मित्रांनो, WRD चा जो निकाल आहे तो फेब्रुवारीच्या लास्ट वीक मध्ये लागणार होता, परंतु मित्रांनो आज तारीख आहे 29 फेब्रुवारी, म्हणजे आज फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा दिवस आहे। परंतु मित्रांनो अजूनपर्यंत काही रिझल्ट जाहीर झालेला नाहीये। तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की तुमचा जो रिझल्ट आहे तो कधीपर्यंत जाहीर होईल। तर बघा, सर्वात प्रथम मी तुम्हाला रिझल्ट विषयी अपडेट देतो, त्यानंतर कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो WRD चा, म्हणजे तुमचा सेफ स्कोर काय असू शकतो याविषयी मित्रांनो सुद्धा तुम्हाला सर्व गोष्टींचा अनालिसिस करून गाईड करणार आहे। त्यामुळे जर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, तुमचा जो रिझल्ट आहे WRD भरतीचा तो मार्च महिन्यामध्ये लागणार आहे। मार्च महिन्यामध्ये फर्स्ट वीक मध्ये तुमचा निकाल लागण्याचे खूप चान्सेस आहेत, म्हणजे सरासरी जर आपण डेट सांगितले तर मित्रांनो 5 मार्च पर्यंत तुमचा रिझल्ट जाहीर होण्याचे फुल चान्सेस आहेत। थोडाफार डिले जरी झाला तरी पण मित्रांनो 5 मार्च पर्यंत तुमचा निकाल लागण्याचे फुल प्रोबॅबिलिटी आहे। आता महत्त्वाचा विषय असा आहे की तुमचा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो, म्हणजे सेफ स्कोर काय असेल, सर्व गोष्टी अनालिसिस करून तुमच्यासोबत शेअर करतोय। तर बघा, जलसंपदा विभाग भरती 2024 सुधारित अंतिम उत्तर तालिका वगैरे याची प्रोसेस झालेली आहे। तर आता एकूण जागा वगैरे किती आहेत ते बघा। एकूण जागा आहे 4497। एकूण अर्ज आलेले होते 1.5 लाख अर्ज आलेले आहेत। 4497 जागासाठी 1.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। त्यानंतर दप्तर कारकून या पदासाठी किती जागा आहेत ते बघा। दप्तर कारकून या पदासाठी 430 जागा आहेत। कालवा निरीक्षक या पदासाठी 1189 जागा आहेत। मोजणीदार या पदासाठी 758 जागा आहेत। तर अंदाजित कट ऑफ मित्रांनो सांगणार आहे परिमंडळनुसार तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। जर आपण क्वेश्चन नुसार बघितलं तर मित्रांनो तुमचा जो 70+ जरी तुम्हाला तुमचे क्वेश्चन बरोबर असतील तरी सुद्धा तुम्हाला एक चांगली संधी आहे, जर आपण क्वेश्चन नुसार बघितलं। त्यानंतर आता 74 ते 84 प्रश्न जर तुमचे बरोबर असतील तर तुम्हाला चान्स मिळू शकतो। या भरतीमध्ये कट ऑफ 74 ते 84 सांगण्याचे कारण म्हणजे यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे आपण तलाठी भरतीमध्ये बघितलेलं आहे की सरासरी 15 ते 20 मार्क वाढण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे ज्या मुलांना 70च्या आसपास देखील मार्क आहेत त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस बनवू शकतात आणि हा कट ऑफ तलाठीपेक्षा निश्चितच कमी लागणार आहे, कारण तलाठी भरतीला खूप कॉम्पिटिशन होती। सर्व मुलांच्या अपेक्षा ज्या आहेत की दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या 3 पोस्टसाठी या विभागामध्ये जास्त फॉर्म आले होते। या तिन्ही पोस्टसाठी जवळपास 2 ते 2.5 हजार जागा होत्या। त्यामुळे 74 ते 84 दरम्यान असणाऱ्या मुलांना चान्सेस बनू शकतात। कदाचित ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना सुद्धा नॉर्मलायझेशन मुळे चान्स बनू शकतो। तर हा एक आता अंदाजित कट ऑफ मित्रांनो सांगतो मी तुमच्यासोबत, तो शेअर करतो। तर सर्वात प्रथम आपण विषय बघा। मराठी विषयामधील मार्क बघा, सरासरी 22 मार्क आहेत। बुद्धिमत्तेमध्ये बरोबर प्रश्न 20 आहेत सरासरी, GKGS मध्ये 20 आणि इंग्रजीमध्ये 15। टोटल मित्रांनो 77 प्रश्न भरपूर विद्यार्थ्यांचे बरोबर आहेत, म्हणजे एव्हरेजली 154 मार्क्स भरपूर विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार का, तर नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो। तुमची परीक्षा ही 8 शिफ्ट मध्ये झाली होती, त्यामुळे जास्त काही चेंजेस होण्याचे चान्सेस नाहीत, परंतु नॉर्मलायझेशन होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो अंदाजित कट ऑफ बघा मित्रांनो तुमचा कितीपर्यंत जाऊ शकतो। तर ओपनचा कट ऑफ बघा मित्रांनो या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्यानंतर ओबीसीचा बघा, पुरुष आणि महिला, त्यानंतर SC ST कॅटेगरीचा पुरुष महिलांचा कट ऑफ या रेंज मध्ये जाऊ शकतो। EWS चा कट ऑफ बघा, त्यानंतर SBC चा कॅटेगरीचा कट ऑफ या रेंज मध्ये जाऊ शकतो। त्यानंतर NT कॅटेगरीचा बघा, NTB NTC NTD आणि एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ या रेंज मध्ये जाऊ शकतो। मित्रांनो तुमच्या समोर जो कट ऑफ स्क्रीन वरती दिसतो यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा, तुमचे सर्व डाऊट क्लिअर केले जातील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।